उद्योगात मी कोण सक्रिय झाले, कोण घरामध्ये बसले, कोण ऑनलाईन बोलते याच्यावर बोलणारच नाही. परंतु निदान चाकणच्या बाबतीमध्ये देखील उद्योजकांना जाऊन भेटावं असं काही लोकांना वाटलं. त्याच्यातच आपलं सगळ्यांचं भाग्य आहे, तुमचं माझं. साहेब, अंबादासांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी टीका केलेली आहे. असं म्हणतात की खटाखट लघु उद्योग जे आहेत ते बंद पडत चाललेले आहेत आणि मंत्री फक्त माझी आपल्याला एक विनंती अशी आहे, हा मंत्री फक्त विमानाने प्रवास करत आहेत आणि ते माझ्या विमानात बसणार असतील त्यांना पण घेतो ना विमानात. एवढी जलसी कशाला असली पाहिजे? बरोबर आहे की एवढी जलसी असू नये. अंबादास दानवेंना माझ्या विमानात बसायचं असेल, मी फिरणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये बसायचं असेल किंवा माझ्या मांडीवर येऊन बसायचं असेल तरी सुद्धा मी त्यांना घेईन ना. पण एवढी जलसी काय राजकारणात, एवढी जलसी आणि एवढी चिडचिड करून चालत नाही. जे तुम्हाला कोणी दिलं नाही ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने मिळतं आहे आणि मग त्यांच्याच पक्षाच्या लोकांवर टीका करायची कशाला पाहिजे. त्याच्यामुळे अंबादास दानवे साहेब माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यांना खरोखरच माझ्या फिरण्याचा त्रास होत नसेल तर त्यांनी माझ्यावर येऊन बसावं. ऑपरेशन आणि मी हेलिकॉप्टरमधनं फिरतो, मी विमानातनं फिरतो, याच्यापेक्षा तुम्ही काय करता हे देखील सांगितलं पाहिजे ना. बरोबर आहे की त्याच्यामुळं काही लोकांना माझं फिरणं हे त्याचं जलसीमध्ये रूपांतर झालेलं आहे. किंवा हा एवढं कसं काय महाराष्ट्रामध्ये फिरतो, जिल्ह्यामध्ये का जातो, आपलं अस्तित्व नष्ट झालेलं आहे, ते अजून परत हा जाण्यानं नष्ट होईल ही काही लोकांना म्हणजे भीती आहे. आणि जे काही लोक माझ्यावर टीका करतात ना त्यांनी पहिलं 2029ला त्यांचे मतदारसंघ सांभाळावे. त्या मतदारसंघातनं पहिले त्यांनी निवडून देऊन दाखवावं, मग माझ्यावर टीका करावी. ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. काही आमदार शिंदेच्या संपर्कात असल्याचं देखील. ऑपरेशन टायगर हे काय सांगून होत नाही. सचिन भाऊ कसे पक्षामध्ये आले, कसे उपसभापती झाले तुम्हाला माहिती आहे. कोणालाच हे माहिती नव्हतं. टायगर ऑपरेशन हे कधीही सांगून झालेलं नाही. आणि शिंदे साहेब काय करू शकतात हेच 4 वर्षापूर्वी देखील बघितलेलं आहे, सर्व खासदारांच्या बाबतीत देखील बघितलेलं आहे, सचिन भाऊंच्या बाबतीत देखील बघितलेलं आहे. त्यामुळे आमचं ऑपरेशन टायगर ऑपरेशन असेल किंवा पक्षप्रवेश असतील तर रोज सुरू आहेत. काल 18 नगरसेवकांनी तुळजापूरचा प्रवेश केला, नगराध्यक्षाने प्रवेश केला. त्याच्यामुळे आपण फक्त कॉन्सन्ट्रेट आमदारांवर करतोय. पण काल देखील काँग्रेसला मोठा धक्का आहे ना. 1 नगराध्यक्ष आणि 18 नगरसेवक शिवसेना पक्षामध्ये येतात, सगळाच पक्ष येतो. ती एकनाथ शिंदे साहेबांची किमया आहे. साहेब, प्रतापराव जाधव असं म्हणाले की महाराष्ट्राच्या मनातले खरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत. असं पण वारंवार आम्ही उत्तर दिलेलं आहे. शेवटी मी शिवसेनेमध्ये काम करतो. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेब हे उच्च पदावर बसावेत, मुख्यमंत्री व्हावेत ही आमची सगळ्यांचीच इच्छा असणार आहे. तसं देवेंद्र फडणवीस साहेब भाजपाचं नेतृत्व करतात. भाजपाचं नेतृत्व करताना ते सर्वोच्च पदावर असावेत असं भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं. तसं आम्हाला वाटलं, त्याच्यामध्ये काय गैर आहे? सर, आज आपण रत्नागिरी